नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय माता दी. तर बघू शकता आज मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे, स्पेशल एकदम आणि झटपट होणारी. म्हणजे काही जास्त साहित्य नाही लागणार आहे आपल्याला. छान सोयाबीन पाण्यात भिजवून घेतलेली आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. त्यांना छान असं कट करायचं आहे आपल्याला. एवढं लागणार आहेत कांदे आणि म्हणजे मसाला जर चांगला बनला तर सोयाबीन अजून छान टेस्ट येते. आणि ही कैरीही घेतलेली आहे. एकदम मस्त भाजी होते. तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की कशी झालेली, कारण खूप अप्रतिम लागते. आमच्या घरामध्ये सगळ्यांना ही भाजी खूप आवडते आणि थोडीशी वेगळी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे. जास्त काही नाही. कैरी, 3 टॅमॅटो आणि 2 टॅमॅटो आणि 3 कांदे. तर जर सोयाबीन जास्त असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही जास्त साहित्य घ्या, म्हणजे जास्त कांदे घ्या आणि जास्त टमॅटो घ्या. तर आता बघू शकता मी कांदे कट करून घेणार आहे आणि कृतीला सुरुवात करूया आता आपण. कढई ठेवून छान आपण तेल घालून घेऊया. याला थोडंसं जास्तच तेल लागतं म्हणून मी थोडं जास्त तेल घातलेलं आहे भाजीला. कारण ह्याच्यामध्ये आपण या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा कुठेही वापर करणार नाही आहे. ही अशी तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे मस्तपैकी. आणि ती सोयाबीन चांगली शिजली की खूप छान चव लागते. तर तुम्ही पुढे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. मस्त असा मोकळा कांदा करून टाकायचा आहे. असं बारीक चिरलेला आहे. कांद्याचा जरा जास्त वापर करायचा, कारण मसाला जास्त असेल तर सोयाबीन खूप छान. नाही तर मसाला कमी आणि सोयाबीन जास्त तर अजिबात चव येणार नाही, टेस्ट अजिबात लागणार नाही. त्यामुळे मसाला आणि सोयाबीन त्या अंदाजानेच बनवायची. खूप छान भाजी होते. आता मस्त असं परतून घेऊया आपण. छान कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे. पूर्ण थोडासा वेगळा कलर कांद्याचा आला कीच आपण टॅमॅटो टाकणार आहोत त्याच्यात. बघू शकता कांद्याचा कलर वेगळा आलेला आहे. आपला छान कांदा असा मऊ पण झालेला आहे. कांदा छान शिजला आहे. तर आता आपण टॅमॅटो घालून घेऊया याच्यामध्ये. 2 मोठे टॅमॅटो मी कापलेले, तर तेही घालून घेऊया. आता टॅमॅटो आणि कांदा पूर्ण असा मऊ झाला कीच आपण मसाले घालायचे त्याच्यामध्ये. परतून घेऊया छान.
कांदा मऊ झालेला आहे. आता आपण थोडीशी धना पावडर टाकणार आहोत. त्यानंतर आपण थोडीशी हळद टाकणार आहोत. जास्तही नाही टाकायची, मीडियम अंदाजानेच मसाले टाकायचे त्याच्यात. त्यानंतर आपण तिखट मसाला टाकणार आहोत. अंदाजाने टाका, तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं. आता इकडे मी 2 चमचे टाकलेले आहेत छोटे. आता इथे गरम मसाला टाकलेला आहे थोडा मी. आता छान असं सगळं काही एकत्र करून घ्यायचं आहे आपण. सगळे मसाले पूर्ण तयार झाला पाहिजे हा मसाला छान. कांदाही आपला छान शिजला आहे आणि टॅमॅटोही शिजत आला आहे. थोडंसं परतवून घेऊया आपण, जेणे मसाले सगळे एकत्र लागतील. आता छान मसाला शिजला. आता इथे बघू शकता कैरी घेतलेली आहे, तीही मी त्याच्यात टाकणार आहे आणि छान एकत्र करून कैरीही त्याच्यात मसाल्यांमध्ये मिक्स होईल. खूप अप्रतिम भाजी लागते. तुम्ही नक्की बनवा आणि नक्की खा, कारण खूप जी चव खूप भारी लागते. आता मस्तपैकी आपण कैरी टाकून घेतली छान. आता आपला मसाला झाला, तर आपण सोयाबीन घालून घेऊया. छान अशी सोयाबीन पण पाण्यामध्ये छान फुगली आहे. त्याला थोडं मी कट केलं आहे आणि अंदाजाने, मसाल्याच्या अंदाजानेच मी सोयाबीनही टाकलेली आहे त्याच्यात. आता छान असं एकत्र करून घेऊया आपण सोयाबीन पण, सगळा मसाला वगैरे छान असं सोयाबीनला. खूप छान कलर पण आलेला आहे आणि खूप छान वाटतंय. बघा तुम्ही, खूप मस्त भाजी होणार आहे आपली. आणि गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची आहे, म्हणजे खाली लागणार नाही. आणि मंद ह्याच्यावरती, मीडियम गॅसवरतीच आपण भाजी छान शिजवून घेणार आहे. अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. पाणी अजिबात भाजीत घालायचं नाही, तर पूर्ण चव बिघडून जाईल. मस्त आपल्याला सुकी भाजी आणि खूप छान लागते. मस्त शिजते ही सोयाबीन. आता मी याच्यावरती झाकण ठेवते. चांगली शिजली पाहिजे भाजी, त्यामुळे 10-15 मिनटं झाकण ठेवा तुम्ही आणि चेक करत राहा. आता बघा मी उघडून बघते, मस्त कलर आला आहे. वा वा. आणि छान अशी शिजते. अजून थोडी शिजली पाहिजे. असं सतत बघत राहायचं, नाहीतर खाली लागू शकते भाजी. तर असं छानपैकी एकत्र करायचं. पाणी अजिबात टाकायचं नाही. तुम्ही नक्की भाजी बनवा, खूप आवडेल बघा तुम्हाला. आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, म्हणजे खाली भाजी लागणार नाही. आता मस्तपैकी भाजी शिजत आली. आता थोडंसं मीठ घालूया आपण चवीनुसार आणि छान असं एकत्र करून घेऊया.
थोडीशी आपण वरतून कोथिंबीर घालूया. खूप छान चव लागते. आधीच कोथिंबीर नाही घालायची, झाल्यावरती भाजी थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची. खूप अप्रतिम चव लागते. बघा एकच नंबर. मी जशी बनवली तशी नक्की बनवून बघा. खूप छान आणि खूप मस्त आपली सोयाबीन पण शिजली आहे मस्त. तर बघू शकता आपली सोयाबीनची भाजी तयार आहे. तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हीही नक्की बनवून बघा. धन्यवाद.